पर्यंत पोहोचू. भरपूर आभार व्यक्त करतोय सर्व देणगीदारांचे. सुरुवात इथे झालेली आहे, मात्र व्हाईट बॉलने सुरुवात झालेली आहे. एक एक्स्ट्रा रन इथे आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती खर्च करत असताना आकाश धाणवी. बघा इथे तांबडबाल संघासाठी बक्षीस जारी झालेलं आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज. गुड्डू आश्रमशाला यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. इथे बघा भन्नाट वेग, तेज तर्रार, यॉर्कर लेंथ इथे हाताळलेली आहे. आकाश धाणवी आणि चेंडू येतोय निर्धाव. बघा अतुल ठाकरे नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतो निलेश आला. त्यावेळेस अतुल स्ट्राईक वर देईल, त्यावेळेस एक चांगलं युद्ध आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल दोन खेळाडूंमध्ये. इथे आपण पाहतोय स्लोअर 1 होता, मात्र हा चेंडू सरळ ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. एक धाव तर इथे पूर्ण झालेली आहे आणि एका धावेवरती जे समाधान मानावं लागेल निलेश आणि अतुल याला. एका धावेने धावसंख्या आता 2 वरती जाऊन पोहोचलेली आहे. चेंडू टाकून झालेत 2. इथे बघा मागून दाखवलंय आणि आकाश धाणव्याने ते वाकवलंय. फलंदाज बाद. शहर तन्हाई तेरे इश्क में हम पीते हैं, जब से नाकाम हुए चाक जिगर सीते हैं. ये तो कहने की है बातें कि नहीं जी सकते, कौन मरता है मोहब्बत में सभी जीते हैं. मेरी मोहब्बत सुन, मैं ये मशवरा दूंगा. मेरी मोहब्बत सुन, मैं ये मशवरा दूंगा. वैभव आलाय आणि वैभवने चेंडूला सरळ पाठवलाय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. थँक्यू डीजे. बघा षटकार आलाय. तसेच भूमित भोईर आणि विनय तांगडी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक षटकाराला हे 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. त्यानंतर गुड्डू आश्रमशाला यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पहिला षटकार वैभवच्या बॅट मधून आलाय. बघा दोघांकडून 100 म्हणजे 200 रुपयाचं मानकरी ठरणार आहे आणि ठरलाय देखील. भूमित भोईर आणि विनय तांगडी यांच्याकडून हे बक्षीस सपवाद जाहीर झालेलं आहे. 100 म्हणजे 200 रुपयाचं कॅश प्राइज. बघा आणखीन बक्षीस जाहीर झालेलं आहे. सुनील रावत, संजय लोखंडे आणि प्रकाश तुंबडा यांच्याकडून बक्षीस जाहीर झालंय. षटकारांची हॅट्रिक जर वैभवाने जर पूर्ण केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. सध्या तरी तांबडबाल संघाच्या
संघावरती खेळाडूंच्या वरती आपण पाहतोय बक्षिसांचा वर्षाव होताना दिसतोय. 8 धावा धावफलकावरती. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर आहे. पंचांनी सांगितले का चेंडू वाईड असेल. वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती लागली जात आहे. धावसंख्या 9. हा चेंडू थोडासा पुढे ठेवला स्लोअर वन होता. ऑन साईडला हा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी देखील तेवढी सुरेख झाली आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव. षटकाची समाप्ती. षटक संपलंय. ते म्हणजे पहिल्या षटकात धावा आल्यात 10. गडी बाद झालाय 1. तुम्हाला आमच्या जागा पाहिजेत, आमचं आरक्षण पाहिजे. ही जलजगत जमीन आमची आहे, ही आमची दिवा हा. तुम्हाला जागा काय मातीचा ऐकण पण नाही मिळेल. येऊन ते बघा तुमची किंमत. ते पण पाहतोय बॅटच्या आतली कडा इथे लागलेली आहे. चेंडू नॉन स्टॉप रेझर मध्ये निघून चाललेला आहे. चेंडू सरळ निघून गेलाय. 4 धावन करता हाय तय चौकार. थँक्यू डीजे इनसाइड एज. बघा बॅटच्या आतली कडा घेतली गेली आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. नशिबाचा चौकार इथे आलेला आहे. वैभव दळवी आपण पाहतोय स्ट्राईक वरती. षटबोल करण्याचा प्रयत्न. फटका पूर्णतः फसलाय. संतोष होतो चेंडूच्या खाली आणि झेल चांगल्या प्रकारे ते पकडला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद. तर सन्माननीय जयश्री पाटील आपणास विनंती असेल आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय जयश्री पाटील. त्यानंतर माजी सरपंच अनंताजी माळी आणि अमोलजी माळी आपणास देखील विनंती आहे आमच्या स्टेजवरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहतोय अनंताजी माळी आणि अमोल माळी यांच्याकडून आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत आणि आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आपण त्या देखील आपल्या स्पॉन्सर. मात्र याच दरम्यान एक मोठा फटका येताना दिसतोय. किती धावा पंच? 6 धावांचा इशारा येतोय. एक बिग शॉट इथे खेळला गेलाय. षटकार. थँक्यू डीजे. याच दरम्यान आगमन झालेलं आहे माजी सरपंच अनंताजी माळी याचं आगमन झालेलं आहे. तसेच अमोलजी माळी यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. इथे चेंडूला सोडून दिलेला आहे. पंचांनी सांगितलंय की ते हा चेंडू वाईड असेल. आपण पाहतोय सन्माननीय अनंतजी माळी आणि अमोलजी माळी यांच्याकडून या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर झाल्यात. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज देखील त्यांच्याकडून आपल्याला आलंय या स्पर्धेकरता.
आणि इथे आपण पाहतोय आणखीन एक व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू हे व्हाईट टाकलेले आहेत. आपण पाहतोय योगेश याने जर षटकारांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर प्रकाश तुंबडा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. इथे आपण पाहतोय की फक्त हलक्या त्याने चेंडूला खेळून काढलेला आहे. एक सेन्सिबल क्रिकेट इथे खेळत असताना योगेश बरफ. इथे आपण पाहतोय काय घडलंय काय बिघडलंय. इथे पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. चला पाहूया या 2 धावा कंप्लीट झाल्यात की नाही. चांगला थ्रो आला तिकडे. अगदी बॉलरच्या हातामध्ये हा चेंडू येऊन विसावलेला आहे. आपण पाहतोय भरपूर डोक्यावरती हा चेंडू होता. आता इथे आपण पाहतोय बॅट थोडीशी हवेमध्ये आहे. चेंडू हातामध्ये आहे. टेस्टरवरती चेंडू लागलाय की नाही हे देखील बघितलं जाईल. तर विकेट डाऊन. रनआउट झालेला आहे निलेश. लगा भी लिया इश्क भी कर लिया चांदनी रात में हमने तारे गिने दिल लगा भी लिया इश्क भी कर लिया चांदनी रात में सन्माननीय तारे गिने ख्वाब गजाननजी जैसा तांगडी साहेबांचं सन्माननीय गजाननजी तांगडी साहेबांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चला नवीन बॅटर पाठवून द्या. बघा अतिघाई संकटात नाही. सेन्सिबल क्रिकेट खेळलं होतं. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता मात्र निलेश परेट कुठेतरी अपयशी ठरलेला आहे. आणि आता नव्याने बॅटर अजय कान्हात हा नव्याने बॅटर इन झालेला आहे. आता पूर्ण जिम्मेदारी इथे योगेश वरती असणार आहे. शेवटच्या षटकापर्यंत जर योगेश राहिला तर धावसंख्या ही 40+ नक्कीच आपल्या धावफलकावरती पाहायला मिळू शकते. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे योगेशने हा चेंडू देखील सोडून दिलेला आहे. इथे आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न. शतरक्षक दूरवरती आहे. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. शतरक्षक तिकडे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत या 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी धावसंख्या आता 26 धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. 5 बॉल टाकून झालेत. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. तर इथे रेफर केला गेलाय आपण पाहतोय. हा चेंडू सोडून दिला होता. पंचांनी तर फील्ड डिलिव्हरी हा घोषित केलेला आहे. चला पाहूया. आपटी देण्याचा प्रयत्न होता तिकडे. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल. बघा हा चेंडू डोक्याच्या वरनं ट्रॅव्हल झालेला आहे. त्याच कारण इथे रिव्ह्यू घेतला गेला आणि आपण पाहतोय पंचांकडून एक वॉर्निंग देखील दिलेली आहे. एक अनुभवी फलंदाज आहे योगेश बरफ. सध्या तरी अनुभवाची आवश्यकता त्याच्या संघाला आहे आणि योगेश आपल्या संघाला कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. ते आपण पाहतोय ब्लॉक हॉलमध्ये चेंडूला हाताला गेला होता. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र अजयने कॉल दिलाय की तिसरी धाव नको आणि तो थांबलाय देखील. 2च धावेवरती समाधान. षटक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29.
बघा 3 विकेट डाऊन झाले असले तरी इथे 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथे ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. सन्माननीय हेमंतजी पाटील साहेबांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती यायचं आहे. व पाहतोय हेमंतजी पाटील ज्यांच्याकडून आपल्याला बॉल स्पॉन्सर झाले त्या स्पर्धेकरता त्यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसंच आपण पाहतोय जयेश पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांच्याकडून देखील आपल्याला बॉल स्पॉन्सर झाले त्या स्पर्धेकरता. त्यानंतर आपण पाहतोय संजयजी कोठावळे यांच्याकडून आर्थिक मदत आपल्याला या स्पर्धेकरता. त्यानंतर महेंद्रजी ठाकूर उद्योजक आहेत त्यांच्याकडून आर्थिक मदत आलाय. त्यानंतर हार्दिक पाटील श्री साई ट्रान्सपोर्ट्स त्यांच्याकडून आर्थिक मदत आलाय. त्यानंतर सुनील पागी साहेबांकडून देखील आर्थिक मदत या स्पर्धेला आलेली आहे. त्यानंतर सन्माननीय निर्मलाताई शिल्का ज्या ग्रुप ग्रामपंचायत पोमनच्या विद्यमान सदस्य आहेत त्यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. आणि आपण पाहतोय पद्मजी शिल्का यांच्याकडून एक पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेकरता आपल्याला आलेली आहे. त्यानंतर विलास पाटील कैलास पाटील यांच्याकडून बॉल बॉक्स स्पॉन्सर झालेत. याच दरम्यान आपण पाहतोय पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. आणि आपण पाहतोय 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा इथे आता दिला गेलाय. पहिला चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा इथे आपण पाहतोय. पुढे ससूल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्टॅमिंग झालेला आहे. शतरक्षक दूरवरती आहेत. चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावेनिशी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 32 या धावसंख्येवरती. एक फसवा चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 32. तिसरे षटक मार्गस्थ आहे. आणखीन एक चांगला चेंडू ते फुटवर्क ओळखलाय ते म्हणजे फलंदाज अजय कान्हाद याचा आणि एक अचूक टप्पा इथे ठेवलेला आहे. अचूक लाईन लेंथ इथे ठेवलेली आहे संतोष डावळे या गोलंदाजाने. गिरीश संघाकडे देखील अनुभव आपण पाहतोय. स्टेट हा फलटका खेळला गेलाय. शतरक्षक आयडी मध्ये अशोक 1 धाव तर कंप्लीट झालाय आणि एकाच धावेवरती समाधान इथे माळावा लागणार आहे. आणि एका धावेनिशी धावसंख्या आता हलकीशी आपण पाहतोय पुढे सरसवली गेली. बघा 333 स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. जोरात मारण्याचा प्रयत्न फटका पूर्णतः फसला गेलाय आणि आपण पाहतोय चला 3 धाब्यांची पॅनल्टी तिकडे पंचांनी घोषित केलेली आहे. काही विकेट मिळालेले आहे आणि तिकडे पॅनलाइज केलं गेलंय. थोडंसं अग्रेशन दाखवलं होतं तिकडे. धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. सन्माननीय यंग अँड डॅशिंग भूमित भोईर यांचे ते आगमन झालंय. वॉटर सप्लायर्स चे मालक आहेत भोईर वॉटर सप्लायर्स भूमित भोईर यांचे ते आगमन झालंय. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम भूमित, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चला बॅटर थोडीशी घाई करायची. धावसंख्या आपण पाहतोय 36. 36 धावा धावफलकावरती. बॉल टाकून झालेले आहेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे.
ऑन साईडला फटका ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय तिकडे आणि 2 धावा इथे आपण पाहतोय पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 38 या धावसंख्येवरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय. या स्पर्धेकरता आणखीन आपल्या सहकार्य आले विलास पाटील, कैलास पाटील त्याच्याकडून बॉल बॉक्स स्पॉन्सर झाले. त्यानंतर प्रकाश वैष्णव साहेबांकडून देखील आर्थिक मदत आलेली आहे. त्यानंतर गणपतजी माळी यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यानंतर दशरथजी शेलका मनसे विभाग अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आले. त्यानंतर विजय भुरे, शिवाजी भुरे यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता आलेलं आहे. सन्माननीय जयजी पाटील तसेच तुषारजी तांगडी, नंतर तसेच विनय तांगडी तसेच धीरज पाटील. आपणास विनंती असेल आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. इथे आपण पाहतो काय फटका खेळलाय. आपला जो स्ट्रोक आहे अजय कानाच्या बाट मधून निघालाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. हर्ष फुलटॉस चेंडू इथे फटका पूर्णतः फसलेला आहे आणि आपण पाहतो झेल ड्रॉप. जीवनदान आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळालाय अजयाला. या 2 धावाला 2 धावण्याची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेल्या 46 या धावसंख्येवरती 46 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस आहे. यावेळेस पाठवलाय अजयने, सरळ चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक शॉट आहे 6 धावा. थँक्यू डीजे. तर हा षटकार आला. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 52 या धावसंख्येवरती 52 रन्स. इथे देखील स्लॉट मध्ये चेंडू होता, चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे राकेश आणि ही दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. थोडस गचाल क्षेत्ररक्षण झालंय, थोडस लेझी क्रिकेट हे सातत्याने पाहायला मिळालंय मैदानाच्या आतमध्ये युद्ध आणि गिरीज संघाकडून. या फायनल मॅच मध्ये धावसंख्या 54 धावा. बघा अतुल ठाकरे लवकर बाद झाला होता, मात्र त्यानंतर योगेश आणि अजय खूप चांगली कामगिरी. हा चेंडू गॅप मध्ये निघून गेलाय. चांगला ऑफ ड्राईव्ह खेळला अजयने, ठोकला आणखी एक चौकार. थँक्यू. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 58. शेवटचा बॉल आणि हा चेंडू देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता अजयच्या बॅट मधून आणखीन एक कडक शॉट. थँक्यू डीजे. 64 धावा धावफलकावरती लागल्यात. 65 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे.
बघा अजय कान्हा त्याला संधी मिळाली आणि आज त्याने 10 चेंडूमध्ये 29 धावांची वादली खेळी गेलेली आहे. बघा अतुल ठाकरे या मॅच मध्ये थोडासा कमनशिबी ठरला, शून्यावरती बाद झाला. मात्र त्यानंतर योगेश बरफ आणि अजय कान्हात धूमधडाका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक चक्रीवादळ आलं होतं अजय कान्हात नावाचं आणि त्याने पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकलेला आहे समोरच्या संघाला. मात्र दुसरे इनिंग अजूनही बाकी आहे. त्या संघामध्ये देखील आकाश दानवे सारखा एक बिग हिटर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ज्यांनी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आहे त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सन्माननीय कृष्णाजी माळी साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य आर्थिक सहकारी आलाय विशालजी जाधव, पुमन ग्रामपंचायतचे सदस्य आर्थिक सहकारी आलाय. त्यानंतर राजेंद्रजी कोठावळे, गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर ट्रॉफी झाल्यात. त्यानंतर हेमंतजी पाटील समाजसेवक ज्यांच्याकडून आपला बॉल स्पॉन्सर झाले. त्यानंतर प्रभाकरजी दिवा, पुमन ग्रामपंचायत डोंगरीवाडा पेसा उपाध्यक्ष आहेत, त्याच्याकडून आर्थिक सहकार्य आलाय. त्यानंतर भिवा मात्रे माजी पोलीस पाटील त्यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलाय. त्यानंतर माजी सरपंच अनंता जगन्नाथ माळी त्यांच्याकडून देखील आर्थिक मदत आपल्याला या स्पर्धेकरता आलेली आहे. त्यानंतर कृष्णाजी लोखंडे पोमन ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, त्यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलाय. त्यानंतर पद्मजी शेलका त्यांच्याकडून आपल्याला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आलाय. त्यानंतर किशोरजी ठाकरे सरचिटणीस पालघर जिल्हा आदिवासी सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र सेना आर्थिक सहकार्यालय. त्यानंतर अनिल ठाकरे वसई तालुका आदिवासी सेना प्रतिष्ठान अध्यक्ष द्वितीय पारितोषिकची ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर राजूभाई दिनेशभाई यांच्याकडून आपल्याला आर्थिक मदत आली. त्यानंतर राजू भोईर ट्रॅव्हल्स त्याच्याकडून आर्थिक मदत आली. त्यानंतर भूमित भोईर वॉटर टँक सप्लायर्स त्यांच्याकडून देखील आपल्याला आर्थिक सहकार्य आलंय. त्यानंतर रवींद्रशी भोईर यांच्याकडून आर्थिक सहकार्य आलंय. 64 धावा 65 धावांचं टार्गेट आहे. बघा या अगोदर गुड्डू आश्रमशाला यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस होतं. त्यानंतर आपण पाहतोय आणि आता प्रत्येक विकेट साठी देखील 100 रुपये आलेले आहेत गुड्डू आश्रमशाला यांच्याकडून आणि आमच्याकडे पैसे जमा देखील झालेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय ज्या प्रकारे षटकारांची आतिषबाजी केली होती अजय आणि योगेश आणि त्यानंतर वैभव याने देखील एक षटकार ठोकला होता. आपण पाहतो वैभवने एक षटकार ठोकला, योगेशने एक षटकार ठोकला, त्यानंतर अजय याने 3 षटकार ठोकलेत. म्हणजे 500 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत आतापर्यंत खेळाडू. आता विकेट करता 100 रुपये हे त्यांनी बक्षीस लावलेलं आहे. इथे आपण पाहतोय एक सिंगल धाव आलेली आहे. पाहतोय सन्माननीय पंढरीनाथ कोठावळे यांच्याकडून देखील आपण पाहतोय 3 दिवस नाश्ता दिला गेलाय या स्पर्धेमध्ये. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकातला दुसरा चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. खूप चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यात सुद्धा बघायला मिळाले होते आपल्याला अतुल याच्याकडून आणि त्याचीच पुनरावृत्ती. सन्माननीय कृष्णाजी माळी साहेबांचं आगमन झालंय. माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे. तसेच सावली फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय शिवाजी भोरे यांचं इथं आगमन झालेलं आहे. तसेच आपण पाहतोय विशाल जाधव यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. तसेच आणखीन मान्यवर इथे आलेले त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. धावसंख्या 2 धावा झालेल्या आहेत प्रेक्षकांच्या माहितीनुसार.
फायनलचा सामना मैदानामध्ये आपण बघतोय जीवदानी गिरीज वर्सेस आई सोनसरी तांबडमाले याच्यामध्ये आज सामना होतोय. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. खूप चांगली गोलंदाजी आपण बघतोय. आई सोनसरी तांबडमाल ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्याचप्रमाणे आता गोलंदाजामध्ये अतुल याला आपण बघतोय 4 चेंडू फेकून झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये गुरुनाथजी जाधव ज्याने आपल्याला पाण्याची व्यवस्था केली आहे 3 दिवस, तसेच वाळक्या केणे ज्याने आर्थिक सहकार्य केलंय. मी त्यांना विनंती करतो की आमच्या स्टेजवरती यायचं आहे. आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती या. अतुल सामोरी फलंदाज आपण बघतोय. आकाश धाडवी सारखा एक फलंदाज आहे ज्याने आजच्या दिवसामध्ये खरोखरच चांगली फलंदाजी केलेली आहे. परंतु या फायनलच्या सामन्यामध्ये तशीच फलंदाजीची अपेक्षा असेल. यापुढचा चेंडू जाग्यावरच कट करून काढलेला चेंडू बॉल जातो गल्लीमध्ये. 1 धाव पूर्ण केली आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळी आकाश याला या एका धावेने संघाची धावसंख्या 3 धावा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण ही स्पर्धा बघतो ज्याचे आयोजक आहे जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघ. आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा सामना मेगा फायनलचा सामना. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतोय की काय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. बघा संतोष याचं लक्ष नव्हतं पण तो नॉन स्ट्राईक साईडवर आपण बघतोय आकाश हा नॉन स्ट्राईक साईडवर येत होता. अशा प्रकारे पंच इशारा करतायत. षटक क्रमांक पहिलं संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 65 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे बिन बाद 5. अठरा चेंडू आणि 60 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. म्हणजे जी सरासरी मेंटेन करायची प्रत्येक षटकामागे 20 धावा बनवाव्या लागतील. जर ही 1 नंबरची ट्रॉफी तुमच्या गावामध्ये, तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या घरामध्ये न्यायची असेल तर या 60 धावा जमाव्या लागतील. 18 चेंडूमध्ये 60 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर गोलंदाजांना सुवर्ण संधी दिली आहे. प्रत्येक विकेटसाठी गुड्डू आश्रमशाळा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आहे. योगेश वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. यापुढचा चेंडू लोगोच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू विजय. तर योगेश यांनी जर 4 चेंडू जर निर्धाव घेतले तर प्रकाश तुंबडा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 4 चेंडू जर निर्धाव घेतले तर प्रकाश तुंबडा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल गोलंदाजाला. थँक्यू. पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे योगेशाच्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो लॉंगॉनच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळी आकाश याला एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 12 धावा झालेल्या आहेत. 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू टाकून झालेले आहेत. दुसऱ्या बाजूने बघितलं तर संतोष खरोखर 3 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 3 धावसंख्येवर नाबाद खेळतोय. यापुढचा चेंडू अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. ओहो बघा बॅटचा कडा घेऊन गेलेला होता चेंडू. अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. संतोष बॅक टू द डगआउट.
अंकुश तांबडी आपण पाहतोय मल्हारी मास्टर भेंडीपाडा बिळपाडा यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल 3 षटकारांकरता. आणि माणिकजी तारवी इकडे कॅश प्राइज घेऊन आलेले आहेत. नंबर 3चा बॅटर आपण बघतोय राकेश आल्या आल्या पहिल्या चेंडूवर 2 धावेने आपलं खातं खोललंय आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 14 धावा. तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा आलेल्या होत्या. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. या षटकामध्ये बघायला गेलं तर 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि या 5 चेंडूमध्ये 9 धावा मोजतोय गोलंदाज योगेश. मागच्या सामन्यामध्ये 2000 रुपयाचा मानकरी ठरलेला होता. इथे पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय घडलंय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न और थ्रो झालाय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. आणि 3 धावा इथे पण पूर्ण केल्यात बघा. तिकडे योगेशच्या हातामध्ये चेंडू आला तिकडे हाताने जरी त्यांनी लावला असता तरी देखील विकेट इथे मिळू शकली असती. मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहतोय की ओव्हर थ्रो झाला आणि 3 धावा पूर्ण झाल्यात. बारा चेंडू आणि 48 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 48 धावा. बघा कंपॅरिझन जर आपण बघितलं तर तांबडबाल संघाच्या 29 धावा होत्या. इथे ज्योताने गिरीश संघाच्या 17 धावा आहेत. तर 2 षटकाचा खेळ झाला. आपण इथे स्वागत आणि सन्मान करतोय सत्कार करतोय. चला आपण इथे सत्कार करतोय. सन्माननीय शिवाजीदादा भोरे यांचा हा स्वागत सन्मान इथे केला जातोय. फक्त 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. चला प्रवीण आणि समीर आपण यायचं आहे. शिवाजीदादा भोरे यांचा हा स्वागत सन्मान इथे केला जातोय. सावली फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे देखील ते अध्यक्ष आहेत. आपण पाहतोय. हॅलो 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 चेक हॅलो 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 पंच सामना चालू करायचा आहे. हॅलो 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 माईक चेंज. हॅलो 12 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू चांगला चेंडू पडल्यानंतर ऑफ पिचच्या बाहेर जातोय. पंच इशारा करतायत. खराब चेंडूची नोंद होते. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 18 धावा. वैभव याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर.
वैभव टू राकेश. या पुढचा चेंडू बॅट चाकडा लागलेला आहे. बघा आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला जातोय राकेशला. राकेश खरोखरच ज्याने आपण बघतोय डोंगरीपाडा संघाच्या जोडीला एक सामना झाला होता, त्याच्यामध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु यावेळी त्याला जीवदान मिळालेलं आहे. तर दुसऱ्या बाजून जर विचार करायला गेला तर आकाश सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्याने 5 चेंडूमध्ये तब्बल 9 धावसंख्येवर खेळतोय. जे लक्ष आहे त्यांच्या संघासमोर 65 धावांचं लक्ष. वैभव गोलंदाजी मार्कवर. आपल्या तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल सामोरे फलंदाज आकाश धाणवी. रणअप मध्ये थोडीशा चुका झाल्या. इथे बक्षीस जाहीर झालेलं आहे. वैभव याने जर 2 विकेट घेतल्या, एका ओव्हर मध्ये 2 विकेट घेतल्या तर भूमित भोईर आणि विनय तांगडे यांच्याकडून 500 रुपयाचा म्हणजे 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू लॉग ऑफच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी षटकार. बघा इथे आकाश धांडवी आणि आता सुरू झालेला आकाश धांडवी जो एक बिग हिटर आहे, तो सांगतो की मॅच अजूनही संपलेली नाहीये, मॅच मध्ये अजूनही आम्ही आहोत आणि इकडनं मॅच आम्ही जिंकू शकतो हे दाखवून देतोय. मी का बेस्ट बॅटर आहे हे त्यांनी या फटक्याने दाखवून दिलेलं आहे. सर्वात जास्त धावा या आकाश धांडवीच्या नावावरती आहेत आणि आपण पाहतो या 3 षटकार जर ठोकले या ओव्हर मध्ये तर अंकुश तांबडे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. तर या षटकार आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय 25 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. वैभव पुन्हा एकदा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेतलेला होता, जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फटका फसलाय. यावेळी निर्धार चेंडूची सांगता होते. बघा 9 चेंडू आणि 40 धावा इकडे बनवायच्या आहेत. आता षटकारांची आतिषबाजी करावी लागेल आकाश धांडवी या फलंदाजाला. नक्कीच. आणि आकाशाचा जर विचार करायला गेला तर आकाशमध्ये ती क्षमता सुद्धा आहे आणि बऱ्याचशा वेळेला त्याने ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. यावेळी जर डगआउट मधून लक्ष असेल तर ते फक्त आकाश याच्यावर. बघूया पुन्हा एकदा वैभव गोलंदाजी मार्कवर. बघा हॅट्रिक जर इथे पूर्ण जर झाली तर अंकुश तांबडी यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. तसंच आपण बघतो प्रत्येक विकेटसाठी सुद्धा पारितोषिक लागलेलं आहे. गुड्डू आश्रमशाला याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. वैभव आहे गोलंदाजी मार्कवर. नक्कीच वैभव याच्यावर मला वाटते थोडासा दबाव आहे, कारण आकाश सारखा फलंदाज मैदानामध्ये अजूनपर्यंत आहे. काय फटका केलाय, चेंडू सरळ सीमारेषे बाहेर गेलाय. 6 धावांसाठी षटकार. गावागावान खुल्ला मैदान पोर्चिक सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान पोर्तिक सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 31 धावा. 8 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघा इथे 2 षटकार आलेले आहेत. आणखीन एक जर षटकार येतो तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मल्हारी मास्टर भेंडीपाडा भिववाडा जे 40+ खेळाडू त्यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालाय आणि माणिकजी तारवी इथे उपस्थित देखील आहेत. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू नक्कीच ऑफ स्टिकच्या बाहेर. या पंचांकडून इशारा येतोय. बघा हा आहे मेगा फायनलचा दबाव, कारण मागच्या चेंडूवर षटकार लागल्याच्या नंतर थोडासा वाचण्याचा प्रयत्न केला. नक्कीच वैभवाचा विचार होता की ऑफ स्टंपवर चेंडू ठेवायचा, पण तो खूपच ऑफ स्टिकच्या बाहेर गेला आणि हा चेंडू म्हणजे वाईट चेंडू घोषित करतायत. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 32 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. बघा जोपर्यंत आकाश धानवी आहे तोपर्यंत जीवाने गिरी संघाच्या आशा पल्लवीत आहेत. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
यापुढचा चेंडू पुन्हा एकदा टांगा पलटी गोळा फर्रार, चेंडू निघून गेला सीमारेषे पार, षटकार. केलाय जादू टोना कोणी केलाय जादू टोना रे दादा केलाय जादू टोना केलाय जादू टोना रे दादा थँक्यू विजय. नक्कीच आकाश दानवे सांगतोय, तुम अभी जीते नहीं हम अभी हारे नहीं, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. खरोखरच काय फलंदाजी बघायला मिळते आपल्याला आकाश याकडून. आकाशाच्या बॅट मधून आलेला हा चौथा षटकार आहे आणि संघाची धावसंख्या बघायला गेलो तर 38 धावा. आणि आपण पाहतोय मल्हारी मास्टर 40+ या संघाकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झालेला आहे. अंकुशी तांबडी आणि पाहतोय आपण माणकी तारवी इकडे आलेले आहेत, त्यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे दिला जाईल. 7 चेंडू 27 धावा, फुलटॉस चेंडू. आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव इथे मिळेल. आणि आता 6 चेंडू आणि 26 धावा. आणि आकाश धानवी आता स्ट्राईक वरती असणार आहे. आता पूर्ण जिम्मेदारी आकाश धानवी वरती असणार आहे. आणि असे कित्येक सामने आकाश धानवी आणि आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. बघा 6 चेंडू 26 धावा. आता रणनीती आखली जाईल, एक गेम प्लॅनिंग इथे केलं जाईल. पाहूया कुठला गोलंदाज जाईल शेवटचं आणि अंतिम 6 चेंडू हाताळण्याकरता. 6 चेंडू 26 धावा. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जे लक्ष असेल ह्यावेळी आपण बघतो आई सोनसरी तांबडमाल संघाचं, ते म्हणजे एकच टार्गेट असेल, तो म्हणजे आकाश धानवी. आकाश धानवी हे फक्त नावच नसून हा एक ब्रँड आहे. बघा सलामीला आलेला फलंदाज आहे, एक जबरदस्त फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एका बाजूने बघितलं तर संतोष सारखा फलंदाज डगआउट मध्ये परतलेला आहे. बघा आकाश धानवी असा एक पहिला खेळाडू आपण ठरलाय या असोसिएशन मध्ये ज्याने 3000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि एकमेव खेळाडू आहे ज्याने 3000 रन्स ह्या कम्प्लीट केल्यात. अभिनंदन आकाश धानवी. जयेश गोलंदाजी मार्कवर येते, वैयक्तिक पहिलं तर संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी. ह्यावेळी गोलंदाजावर सुद्धा थोडासा दबाव असेल. पहिला चेंडू फटका फसलाय. बघा धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आकाश यांनी. अजूनपर्यंत स्वतःवर भरोसा आहे, स्वतःमध्ये ती जिद्द आहे, स्वतःमध्ये ती चिकाटी आहे की मी करू शकतो. 5 चेंडू आणि 26 धावेची गरज. संघाने लक्षात घ्यायचं आहे फायनल कोणीही जिंको, स्टंप कोणी घेऊन जाणार लक्षात घ्या, कारण यानंतर मॅचेस देखील आहेत. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडू मध्ये 5 षटकाराची गरज आहे इथे सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू बघा क्षेत्ररक्षक आहे, पण तो क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बघा आता 4 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 22 धावा. आकाश धानवी बघा आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाच्या मध्ये जे पहिले क्रमांकाची ट्रॉफी त्यांना घेण्यासाठी त्यांना आकाश धानवी नावाची जी भिंत आहे ती त्यांना भिंत पाडायची आहे. मात्र ती भिंत मजबूत आहे. 4 चेंडू आणि 22 धावेची गरज. बघा 4-22. आकाश आहे ते मुमकिन आहे. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शेवटच्या षटकातला 3रा चेंडू. या फटका फसलाय. हवे चेंडू आहे, त्याच्या खाली क्षेत्ररक्षक येतो. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातो यावेळी आकाश याला. बघा इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला. चल आपण पाहुण्याचा आदर सत्कार करतोय. आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाले सन्माननीय श्री कृष्णाजी माळी साहेब
आपल्यापासून रजा घेताना दिसत आहेत, कारण त्यांना थोडासा उशीर मीटिंग साठी जायचं आहे. त्यांचा आपण आदर सत्कार इथे करून घेणार आहोत. तर मी त्यांना विनंती करेन की आपण हा आदर सत्कार स्वीकारायचा आहे आणि आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या अशी आम्ही तुम्हाला आपणास विनंती करतोय. हॅलो, पाहुण्यांचा आदर सत्कार ते आपण करणार आहोत. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ते वाईट लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. इथे आपण पाहतोय पाहुण्यांचा आदर सत्कार इथे केला जातोय. मनोज दादा आणि प्रफुल्ल दादा तसेच यांच्या शुभ हस्ते हा आदर सत्कार इथे आपण पाहतोय केला जातोय. कृष्णाची माळी जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. बघा, आता टाळ्यांचा गरजा होताना दिसतोय, कारण जयेश आणि आणखी एक चेंडू निर्धाव टाकलेला आहे. खूप चांगला बॉल इथे आकाशाने हा चेंडू सोडून दिला होता, मात्र चेंडू अचूक टप्प्यावरती पाडलेला आहे. आणि आता फुल टॉस चेंडू, या चेंडूवरती 6 धावा जरूर मिळतील, मात्र भरपूर उशीर झालाय. 44-50 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता 1 चेंडू आणि 15 धावा. आणि हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताला, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, चांगला क्षेत्ररक्षक, आणि अशा प्रकारे चॅम्पियन ठरतोय ऐसोन सेरी स्पोर्ट्स तांबडबाज संघ चंद्रकांत स्मृती चषकामध्ये. योगेश